बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मागील 5 ते 6 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर शहराबरोबर ग्रामीण भागातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे अनेक गावांबरोबर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। काही ठिकाणी गावांचा संपर्क देखील तुटल्यामुळे शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत सर्वसामान्य जनतेलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे। देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे, पण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील कासेगावहून ओळे रोडवरील झोपडपट्टीवर हायस्कूल आहे। झोपडपट्टी आणि गावाच्या दरम्यान एक अरुंद पूल असलेला ओढा सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याखाली जातो। ध्वजारोहण कार्यक्रमासाठी याच मार्गावरून तारेवरची कसरत करून हायस्कूलकडे जावे लागते। याच अरुंद पुलावरून नेहमीच पाणी जात असल्यामुळे कासेगावचा, ओळे आणि सोलापूर शहराचा संपर्क तुटत असल्याने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। मी संतोष उत्तमराव माने धोत्री गावचा रहिवासी आहे। मी बक्षी हिप्परगा मार्गे चाललो होतो रोडनी तिकडं, पण तिकडं पाणी असल्यामुळे काशेगावला आलो। काशेगावून येताना त्या बक्षी हिप्परग्यापेक्षाही दैनंदिन हाल आहे। जाताना ह्या रोडनी इतकं पाणी आहे तरी प्रशासनाने आणि नेते मंडळीने याला कधी जाग येते की जीव गेला गेल्या वर्षी सुद्धा एक माणसाचा, या वर्षी सुद्धा 2 माणसं जातील वाहून गेलेले परत पकडले लोकांनी, तरी प्रशासन आणि नेते मंडळीला जाग येणं हे कठीण आहे। कारण वारंवार ही लोकांच्या जीवाची खेळ चालू आहे। प्रशासन आणि नेते मंडळी, आमदार प्रणितीताई शिंदे, सचिनदादा कल्याण शेट्टी यांना सुद्धा जाग येत नाही, तरी त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करून लवकरात लवकर 10,000 लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा काम होत नसेल तर प्रशासनाचा आणि नेते मंडळीचा काहीही उपयोग नाही। तरी याच्याकडे प्रशासनाने दखल घेऊन त्वरित कारवाई करून तात्पुरती तरी या रोडची व्यवस्था करावी। माझं नाव विकास भारत जगताप, मी राहणार धोत्रीचा। मी रोज ह्या रोडनी प्रवास करतो, पण इथं रोज पाणी यायला लागल्यामुळे जाणे येणं इकडून तांबलवाडी मार्गे चाललो आहे। सरकारने ह्या पुलाची काय तर व्यवस्था करावी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्रास होते रोज यायला इथून। लहान विद्यार्थ्यांना शाळावर आणि गाव इकडे खाली आहे, त्यामुळे रोज त्रास होते। मागणी काय आहे? मागणी पुलाची उंची वाढवून द्यावी, कारण ही 10,000 लोकांचं गाव आहे, काय बारकं गाव नाही। आणि विद्यार्थी एक 50 विद्यार्थी जातात रोज सोलापूरला, आणि इथं पण शाळा इथंच आहे भोसले प्रशाला, त्यांना सुद्धा जायला त्रास आहे रोज। आता शाळा बुडवून सगळे, आज 15 ऑगस्ट आहे तरी एक बी विद्यार्थी जायला इथं येत नाही। कसं जाणार लहान विद्यार्थ्यांनी, कसे जायचं? पाणी इथं मोठ्या माणसाला कंबरला लागायला लागली इथं। आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी या पुलाकडे लक्ष द्यावं, आमदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि खासदार साहेबांनी लक्ष द्यावं ना, प्रशासनानं बी बघावं इथं, आणि इथल्या गावातल्या पुढाऱ्यांनी बघावं, एवढी विनंती आहे माझी। एखादी जीवितहानी झाली तर जीवाला धोका झाला तर कसं आहे? पुन्हा आमदार खासदारांनी लक्ष द्यावं याच्यावर। आणि विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं आहे शिक्षण, त्यांनी शाळा बुडून घरी बसायचं का मग? गौतम बळीराम हुक्के, मी धोत्रीचा रहिवासी आहे। मी रोज सोलापूरला दूध व्यवसाय करायला जातो। मला रोज सोलापूरला जाण्यासाठी दुधाची कॅन्ड घेऊन येण्यासाठी सध्या सोलापूरला जाण्याला कुठलीच सोय नाही आहे। बक्षी हिप्परगा मार्गे जात असताना तिथल्याही पुलावर बंद रस्ता असल्यामुळं आम्ही काशीगाव मार्गे आलो। काशीगाव मार्गे आले असता तिथल्या पुलावरनं पण भरपूर पाणी आहे, कमरे एवढं पाणी असल्यामुळं आमचा दूध व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आम्ही माघारी गेलो। परत आमच्या गावातली एक नागरिक सोलापूरला दवाखान्यासाठी गेले होते, गेले असताना त्यांनी परत दवाखान्यावरून सोलापूरहून घरी जात असताना त्यांना गावाकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध झाला नाही। त्यांनी परत सोलापूरला गेले, सोलापूरहून तामलवाडीहून परत धोत्रीला आलेत। अशी दयनीय परिस्थिती आहे। गेल्या वर्षी आमच्या गावातला काशीगावमधला एक इसम वाहून गेला, त्याचा मृत्यू झाला आहे। आणि गेल्या 4 दिवसाखाली परत मोठा पाऊस पडला असताना गावातले 2 इसम वाहून गेलते। त्यांना गावकऱ्याच्या प्रसंगावधानानं त्यांना खाली 1 किलोमीटरच्या अंतरावर पकडण्यात आलं, त्यांचा जीव वाचलेला आहे। पण ही जर असंच कंटिन्यू चालूच राहिलं तर प्रशासन कधी जागा होणार? त्यांनी याची दखल घ्यावी आणि काय तर ह्या गावाल्याची सोय करावी, एवढीच माझी मागणी आहे। मागणी काय आहे नेमकं? पुलाची उंची वाढवून घ्यावी। सध्या आमच्या गावात बसचा प्रवास आहे, रिक्षाचा प्रवास आहे, लोक जाण्या येण्यासाठी जी अडचण येत आहे ती पूर्ण थांबलेली आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर, प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन
तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.